झाले वो साजनी सुख झाले वो साजनी हा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सुख झाले बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवी वारा राम बाप रखुमा देवी सर्व सुखाचे बाप रखुमा देवी वारा बाप रखुमा देवी वारा बाप रखुमा देवी वारा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझे माझ्या मागे अवघे माझ्या मागे मागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी
आजी देतो पोट भरी पुरे मनाल तोवरी पुरे मनाल तोवरी पुरे मनाल तोवरी हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी आजी दे म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे 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 आजी दे दो पोट भरी आजी दे दो पोट भरी आजी दे दो पोट भरी पुरे मनाल तोवरी पुरे मनाल तोवरी पुरे मनाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी हा विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा थोड़ा इको सोड़ा रे ना इको रे ना दर साग पमा नीरे मग नीरे सा ना याल तरी लागे याल तरी लागे याल तरी याल तरी यार लागे 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 याल
आजी देतो पोटभरी आजी देतो पोटभरी हा पोटभरी हा शिरोमणी सावता महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज आदि शक्ती मुक्ताई माता सद्गुरु गंगागिरीजी महाराज गुरुवर्य नारायणगिरी याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननीत पाणी मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंजरम कंजनेत्रम सदैय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग कृपादान कथेचा विसारू बाबाजी सद्गुरु कलावज्ञे जीवो धरार्थावतारम कलाकांक तेजोधिका मोदी वक्त्रम खला निश्यवादापनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गंगा विशुद्धं निदपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या धन्य ते अरण रत्नाची ती खान जन्मले निधान सावता तू वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी आपण आसा वेजवळे जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी आपणा जावे कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी ऐका कमलापती माझी रंकाची विनंती अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली ज्ञानोबराया जगद्गुरु तुकोबराया संत शिरोमणी सावता महाराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज आदिशक्ती मुक्ताई माता सद्गुरु नारायणगिरीजी महाराज माझे गुरुवरे स्वामी रामानंद गिरीजी महाराज महंत गुरुवरे रामगिरीजी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु मराठी मनावर अधिराज्य करणारा जगविख्यात साधू इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ मानवतेचा महान नंदादीप भागवत संप्रदायाच्या वटवृक्षाला लागलेलं एक गोंडस फळ आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीला न उलगडणारं कोड म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबराया तुकोबरायाचा अभंग चिंतनासाठी निवडलाय जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये गवळणीपर प्रकरणातील अभंग आहे काल्याचा प्रसंग आहे जगद्गुरु तुकोबराया भगवंताचा आणि ते गोपाळांचा संवादाचं वर्णन या अभंगामध्ये करतायत विठ्ठल 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 श्री क्षेत्र मोरवाडी समस्त ग्रामस्थ मोरवाडी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर सुंदर असं आयोजन सुंदर असं नियोजन समस्त ग्रामस्थांनी केलंय आपण 7 दिवस माऊली ज्ञानोबरायाचं चरित्र श्रवण केलं आणि आजचा हा काल्याचा प्रसंग आहे कारण आजचा दिवस म्हणजे संत शिरोमणी सावता महाराजांचा पुण्यतिथीचा सोहळा आहे
आज ज्यावेळेस आम्ही मोरवाडीमध्ये शिरलो तर श्री संत सावता महाराजांचा या पुण्यतिथीचा सोहळा इतक्या मोठ्या थाटामाटाने तुम्ही पार पाडत होता. कारण प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी, गुड्या उभारलेल्या आहे. आमच्या महिला वर्गांनी तर खूप मोठी तयारी केली. खूप मोठा उत्सव संतांचा आम्ही तो केला पाहिजे. मोठ्या आनंदाने आपण ते रांगोळी असेल, समोर सडा सामर्जन असेल, छोटे छोटे मुली सुद्धा आज साड्या घालून उपस्थित आहे. खूप नटलेले आहे मामा ते, खूप छोटे छोटे, पण असं त्यांना वाटतं ना ते फुलं हातामध्ये घेऊन मिरवणुकीमध्ये वेगळाच आनंद येतो. आणि ते महत्वाचं आहे. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये हे संस्कार सगळ्यात महत्वाचे. कारण हे बालपणीचे संस्कार त्यांच्यावर जर पडले ना, या आयुष्यात ते पुसू शकत नाही, कधीच नाही. कारण ह्या किती मोठ्या झाल्या, उद्या त्यांच्या सासरी जरी गेल्या ना, पण तिथं सांगणार आहे माझ्या माहेरामध्ये असं होतंय, माझ्या माहेरामध्ये तसं होतंय. कारण माहेरामधले जे आई वडिलांनी संस्कार घालून दिले, जे मनावर बिंबलंय ना, ते आयुष्यामध्ये पुसत नाही. आणि जे संस्कार आज या मुलींना आम्ही देतोय, त्या मुलांना देतोय ना, त्यांच्या सासरी गेले तरी त्यांना ते काम येणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं. म्हणून ही सगळ्यात मोठी संस्कृती आहे. श्री संत सावता महाराजांचा आम्ही मोठ्या उत्साहानं हा सोहळा साजरा करतोय. आणि सण साजरा करत असताना सकाळी सकाळी वरुण राजाची एंट्री झाली. वरुण राजानं ते स्वागत केलंय आपल्याकरता. उलट भाग्य म्हणावं लागेल आपले. आज आपल्या मिरवणुकीमध्ये त्या भगवंताला सुद्धा येण्याची इच्छा झाली. वरुण राजांना सुद्धा तिचं सुद्धा आगमन आज झालंय. विठ्ठल विठ्ठल हे विठ्ठल. आणि आजचा हा काल्याचा प्रसंग आहे. मोठ्या थाटामाटाने आपण हा उत्सव साजरा करतायत. सर्वांना धन्यवाद देतो. आमचं भजनी मंडळ असेल, तरुण वर्ग असेल, माता वर्ग असतील, त्यांचा सुद्धा खूप मोठा सहभाग या सप्त्यामध्ये आहे. त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. छोटी छोटी मुलं असतील. आणि आज या कार्यक्रमाकरता सगळेच इकून सुरुवात केली तर सगळं भजनी मंडळ आपलं गावातील सर्वांच्या चरणी नतमस्तक होतं. आता सगळ्यांची नाव माहीत नाही. आमच्या इकडं प्रमोद दादा मोरे आहेत सगळेच. आता इकडं आमचा तुषार दादा उभे, आणि जे माझ्याबरोबर नेहमी असतात आमच्या परिसराचं वैभव असणारे रावसाहेबजी महाराज वेताळ, ते सुद्धा उपस्थित राहिले. दुसरे गायनाचरणी माझे मित्र असणारे अनिल महाराज उंदरे, ते सुद्धा उपस्थित राहिले. त्यांना धन्यवाद देतो. आता आपल्या गावातील सगळेच गायक, त्यांचं नाव नाही मला सांगता यायचं, हा जेजूरकर भाऊ सुद्धा उपस्थित आहे. आणि पाठीमागे आमचे गुरुबंधू असणारे नाथ ब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेचे सगळे विद्यार्थी, बालगोपाळ सगळे उपस्थित आहे. इकडं आमच्या मुक्ताई आहे, इकडं माऊली ज्ञानोबा आहे, सगळे उभे. इकडं आमच्या ह्या मुक्ताई सगळ्या उभ्या आहे. आणि संस्थेचे 2 विद्यार्थी आमचे वीरेंद्र महाराज नळे सुद्धा उपस्थित आहेत. इकडं शुभम महाराज सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना दोघांना धन्यवाद देतो. विनेकरी बाबा असतील, तुळस येऊन आई असेल, सगळेच आता गावातील भजनी मंडळ. हे पाठीमागं जे लेकरं उभे आहे का, हे म्हणजे भविष्यामधले कोणीतरी ढोक महाराज असतील, चैतन्य बाबा देगलूरकर असतील, राऊत बाबा असतील. कारण हे सगळ्यात महत्वाचं. हे संस्कार सगळ्यात महत्वाचे. आमची पिढी जर आम्हाला बिघडावाशी वाटत जर नसेल ना, तर आमच्या मुलांना आम्ही वारकरी शिक्षण दिलं पाहिजे. ते बघा ना किती सुंदर दिसत आहेत, धोतर, टोपी, तो ड्रेस. कारण ते वारकऱ्याचा ड्रेस आहे. आणि ती चेहरा, मुलांचे चेहरे सुद्धा ते गोजीरवाणी गोंडच दिसत आहेत. ताकद त्या पांडुरंग परमात्म्याच्या नामस्मरणाची. आणि आज काल्याचा प्रसंग आहे. कारण काल्याचा प्रसंग म्हणलं का परिपूर्णतेचं ज्योत की. गर्ग संहितेमध्ये गर्गाचार्यांनी 6 प्रकारचे अवतार भगवंताचे सांगितले. कारण जीवन जगत असताना ते भगवान श्रीरामचंद्र प्रभूच्या चरित्राचं आचरण आम्ही केलं पाहिजे. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं उच्चारण केलं पाहिजे. कारण गर्ग संहितेमध्ये 2 अवताराचं प्रयोजन, 6 अवताराचं प्रयोजन सांगितलं, पण त्याच्यामधले 2 मुख्य अवतार म्हणजे भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचा आणि दुसरा अवतार आहे भगवान श्रीकृष्णाचा. भगवान श्रीरामचंद्र प्रभूचा अवतार म्हणजे पूर्णतेचं ज्योतक, पूर्णतम अवतार आहे. पण भगवान श्रीकृष्णाचा अवतार म्हणजे परिपूर्णतेचं ज्योतक आहे. परिपूर्णतम अवतार श्रीकृष्णाचा मानले. आणि परिपूर्णतम अवतार म्हणजे हे सांगतेचं, समाप्तीचं ज्योतक असतंय. म्हणून आम्हाला समाप्तीच्या वेळेस, सांगतेच्या वेळेस भगवान श्रीकृष्णाच्या अवताराचं उच्चारण करावं लागतं. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे
गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. जे भगवंतानी गोकुळामध्ये जे चरित्र केलंय ना त्याचं आम्हाला उच्चारण करावं लागतं. कारण भगवान श्रीरामचंद्र प्रभूच्या चरित्राचं आचरण करायचंय आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं नुसतं उच्चारण करायचं, हा आचरण करून जमणार नाही. कारण भगवान श्रीकृष्णांना 16,108 बायका होत्या. रावसाहेब महाराज आम्ही म्हणून 2-4 केल्या तर जमेल का? नाही. कारण भगवान श्रीकृष्ण चरित्राचं ते ताकद होती त्या भगवंताची तशी. 16,108 बायका भगवान श्रीकृष्णांना होत्या. पण ती ताकद त्या भगवंतामध्ये होती ना. कारण आम्हाला एकीनच परेशान केलंय रावसाहेबजी. 2-4 कशा करणार? नाही, करू शकत नाही. कारण तो भगवंत होते. भगवंतानी 12 गाव अग्नी गिळला होता. आम्हाला अगरबत्तीचा चटका सहन होणार नाही ही परिस्थिती. तो जगाचा मालक आहे. भगवान श्री रामचंद्र प्रभूच्या चरित्राचं आचरण करायचे. म्हणजे राम भगवान परमात्मा कसं जीवन जगले, एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, एकदम निवेदनबद्ध जीवन श्रीरामचंद्र प्रभूंचं होतं. भगवान श्रीकृष्णाचं त्यांचे उलट आहे. भगवान श्रीकृष्णाचा अवतार हा जन्म हा रात्री 12 वाजता झालाय आणि भगवान श्रीरामचंद्र प्रभूचा अवतार दुपारी 12 वाजता झालाय. भगवान श्रीकृष्णाचा जन्म पावसाळ्यामध्ये झालाय आणि भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचा जन्म हा उन्हाळ्यात झालाय. फरक आहे दोघांमध्ये, खूप जमीन आसमानचा फरक आहे. म्हणून त्या भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं आम्ही उच्चारण केलं पाहिजे. उच्चारण जरी केलं तर ते पुण्य आम्हाला मिळत असतं. विठ्ठल विठ्ठल कारण ही परंपरा वारकरी संप्रदायाचा तो दंडक आम्हाला आहे. काल्याच्या दिवशी आम्ही कालापर प्रकरणातीलच अभंग घेतला पाहिजे. कारण ही आचारसंहिता वारकरी संप्रदायाची. कोणत्याही क्षेत्रामध्ये आचारसंहिता जर नसेल तर ते कार्य सफल होत नसतंय. म्हणून कोणत्याही कार्यामध्ये आचारसंहिता महत्वाची. संसारामध्ये जीवन जगत असताना संस्कार असताना ते जीवन जगलं पाहिजे. त्याला काहीतरी नित्यनेम लागतोय ना, तो नित्यनेम जीवनामध्ये असला पाहिजे. तसं वारकरी संप्रदायाने आमच्यावरती किती उपकार करून ठेवले हो. वारकरी संप्रदाय हा सगळ्यात महाराष्ट्रामध्ये मानलेला वारकरी संप्रदाय. जे माऊली ज्ञानोबाराय असतील, जगद्गुरु तुकोबाराय असतील, संत शिरोमणी सावता महाराज असेल, या संत महात्म्याने वारकरी संप्रदाय जो उभारलाय. पण या संप्रदाय प्रत्येकाच्या गावापर्यंत, प्रत्येकाच्या घरापर्यंत आमचे संत महात्मे फिरले. विठ्ठल विठ्ठलाचं काम आज काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. हो भज निरंतर जागवी तीरा, भज निरंतर जागवी तीरा. मज निरंतर जागवे, मज निरंतर जागवे. काय द्यावे त्याची वावे उत्तराई, काय हा तत्वनिष्ठ संप्रदाय. वारकरी संप्रदाय हा तत्वाच्या नावाने चालणारा संप्रदाय. एका व्यक्तीच्या नावावर चालत नसणारा हा संप्रदाय आमचा. आणि ज्या संप्रदायानं आम्हाला हे दिलंय ना, त्या संतांचे आमच्यावर उपकार आहे. माऊली ज्ञानोबाराय सारखे सद्गुरू आम्हाला मिळाले, संत शिरोमणी सावता महाराजांसारखे सद्गुरू आम्हाला मिळाले, जगद्गुरु तुकोबाराय सारखे सद्गुरू आम्हाला मिळाले. हे भाग्य आहे आमचं. संप्रदायाने खूप मोठी परंपरा आपल्याला घालून दिली. हे कीर्तन असेल, प्रवचन असेल, किती मोठी परंपरा आहे. कीर्तन प्रवचन ही परंपरा इतकी सुंदर परंपरा आहे. आतापर्यंत आम्ही प्रगतीवर प्रगती करत आलोय. मातीचे रस्ते होते, सिमेंटची झाली. घरात टीव्ही सेट आला, डायमंड सेट आला. मात्र आमची अजून माइंड अपसेट आहे. ती सेट करण्याकरता हे 2 तासाचं ब्रेन वॉश सेंटर म्हणजे कीर्तन परंपरा आहे. येथे ब्रेन वॉश करून दिला जातोय. संतांची किती मोठी उपकार आहे आमच्यावरती. या ठिकाणी कीर्तनामध्ये, भजनामध्ये जर बसलो तर आमचा मेंदू सर्व्हिसिंग करून दिला जातोय त्या संतांनी. हे विचार संतांनी आमच्या मेंदूमध्ये चांगल्या पद्धतीने भरले जातात. म्हणून ते वारकरी संप्रदायाचा दंडक आहे का काल्याच्या दिवशी कालापर गवळणी पर प्रकरणातील अभंग आम्ही घेतला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणून त्या भगवंताच्या, भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचं उच्चारण आम्ही केलं पाहिजे.
आता आपल्याकडे वेळ कमी आहे, आता टपाटपा उरकायचंय. भगवान परमात्मा मथुरेमध्ये जन्माला आले, पण कोणाच्या पोटी जन्माला आले? वासुदेव देवकीच्या पोटी. कंस मामा, कंसाची बहीण देवकी माता आहे. वासुदेव देवकीचा विवाह झाला आणि ती वरात चालली होती. वरात चालत असताना आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी होऊन सांगितलं, कंसा, यांच्या पोटी जो मुलगा जन्माला येणार आहे ना कंसा, तो तुझा वध करणार आहे, तुझा वैरी असणार आहे. कंसाने ते शब्द ऐकल्याबरोबर कंस काय केलंय, आपल्या बहिणीला खडग घेऊन माराया धावला. हातात तो धरीला वासुदेवी, खडग घेऊन मारायला धावला बहिणीला. पण वासुदेवाने हात धरला, म्हणते, कंसा, तू बहिणीला मारणार आहे, पण हे पातक कशाला करतो? म्हणले, आमच्या पोटीचे जे मुलं जन्माला येतील ना, सगळे आम्ही तुझ्या ताब्यामध्ये देतो ना, बहिणीला मारून काय होणार आहे? म्हणले, उलट पाप तुझ्या मस्तकावर काय घेतो? म्हटले तू. आणि मग त्या कंसाने काय केलं, वासुदेव देवकीला दोघांनाही बंदी शाळेमध्ये ठेवलं, नजर कैदेमध्ये ठेवलं. आणि जो मुलगा जन्माला येईल का ती बातमी कंसाला कळायची आणि कंस त्या मुलाला येऊन मारायचं. जवळजवळ त्या कंसाने 6 मुलं मारले. 7वा गर्भ रोहिणीच्या उदरी नेऊन घातला गोकुळामध्ये. आणि जो 8वा भगवान परमात्मा जन्माला येणारे, अवताराला येणारे, पण देवकी मातेना त्याच्या अगोदर भगवंताची तपश्चर्या केली होती. आता तो मागचा इतिहास आहे का जगाच्या मालकाने माझ्या पोटी जन्म घ्यावा इच्छा प्रगट केली होती, म्हणून त्या भगवंताने देवकी मातेच्या पोटी जन्म घेतलाय. तसं भगवंताच्या जन्माचा विचार जर आम्ही केला तर भगवान परमात्म्याने आयोनी संभव प्रगटाला राघव, भगवंतानी कबूल केलं होतं, आई तुझ्या मांडीवरती मी खेळेल. आणि रात्रीचा 12चा प्रसंग, श्रावण महिना, अष्टमीला, गोकुळाष्टमी आपण म्हणतो त्याला. तर भगवंतानी रात्री 12 वाजता देवकी मातेच्या समोर प्रगट झाले भगवान परमात्मा. घराला नंदाच्या घराला मज नेई गोकुळा, मज नेई गोकुळा, मज गोकुळा. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, मज नेई गोकुळाला. माय उपजली तेथे आठेवी आणि मज जेथे, माया उपजली आनंदाच्या घराला, आनंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, मज नेई गोकुळाला, मज नेई गोकुळाला, गोकुळाला. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. भगवान परमात्मा प्रगट झाले देवकी मातेच्या समोर. 5 वर्षाचे म्हणून मूर्ती स्वरूपामध्ये प्रगट झाले. पण देवकी माता म्हणली, देवा, याच्याकरता मी तपश्चर्या नव्हती केली, 5 वर्षाचा लेकरू माझ्या समोर उभं राहावा. नाही देवा, माझ्या मांडीवरती खेळलं पाहिजे तुम्ही. मला जे सुख हवं आहे मांडीवरती खेळणार. आणि भगवान परमात्म्याने लगेच छोटंसं रूप धारण केलंय 1 तासापूर्वी जन्माला आलेल्या बालकाचं, आणि देवकी मातेच्या मांडीवरती खेळायला लागले. भगवान परमात्मा रडायला लागले मोठमोठ्याने, रडायला लागले. वासुदेवाने बघितलं, पण वासुदेवाच्या डोळ्यात पाणी आलं. ह्या कंसाने 6 मुलं 7 मुलं मारली, ह्या मुलाला सुद्धा मारणारे. पण दिसायला भगवान परमात्मा गोजीरवाणी रूप होतं, गोंडस रूप होतं. भगवान परमात्मा अवताराला आले त्यावेळेस लख प्रकाश पडला होता. वसुदेवांनी भगवंताकडे पाहिलं, डोळ्यात पाणी आलं, रडायला लागले. तेवढी देवका माता म्हटली, का रडतायत तुम्ही? नाही म्हणले, कंस याला सुद्धा मारणार आहे ना. पण जगाचा मालक आहे भगवान परमात्म्याने भगवंतच वसुदेवाबरोबर बोलायला लागले. म्हणले, बाबा काळजी नका करू तुम्ही, मला फक्त नंदबाबाच्या वाड्यावरती घेऊन चला म्हणले. आणि भगवंत अवताराला आल्याबरोबर इकडे ते द्वारपाल होते ना, ही सगळे झोपी गेले. ऑटोमॅटिक त्या बंदी शाळेच्या कड्या कुलपा गळून पडल्या.
आणि वसुदेवाने त्या जगाच्या मालकाला टोपलीमध्ये घेतलं, टोपल्यामध्ये डोक्यावरती घेतलं. बाहेर इजांचा कडकडाट, वारा सुटलेला आहे, पाऊस धो येतोय. कारण भगवान परमात्माला अवताराला आले ना, मेघ गर्जना होतीये का, तर हे सगळे त्या भगवंताच्या स्वागताकरता उपस्थित झाले होते. इंद्रादी देव वरून फुलं टाकत होते. सगळे देव त्या भगवंताच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. मेघराजाची गर्जना सुरू झाली होती, पाऊस सुरू झाला होता, इजांचा कडकडाट होता. त्या जगाच्या मालकाचं स्वागत करण्याकरता सगळे उपस्थित झाले होते. वासुदेवाने टोपलीमध्ये भगवंताला घेतलं आणि गोकुळेच्या दिशेनं निघाले. पण नदीला आलेला पूर आहे, मध्ये नदीच्या पलीकडे जायचंय. नदीच्या काठावरती वसुदेव गेले. पण तिथं गेल्याबरोबर यमुने मातेने लगी रस्ता दिलाय. यमुना माता दुभंगली आणि वसुदेव त्या पाण्यामधून शिरले. पण नदीच्या मध्यभागी गेल्यावरती ते पाणी हळूहळू पाठीमागून वरती यायला लागलं. वसुदेवाच्या छातीपर्यंत आलं, नरड्यापर्यंत आलं, वरती यायला लागले. भगवंताच्या लक्षात आलं पाणी का वर येत, ही यमुना माता का वर येते. ते याच्याकरता वर येत होती की त्या जगाच्या मालकाचं दर्शन यमुना मातेला घ्यायचं होतं, म्हणून ते पाणी वरती यायला लागलं होतं. पण वसुदेवाला भीती वाटायला लागली. भगवंताची ती गोष्ट लक्षात आली. भगवंतानी काय केलं, टोपल्यामधून आपला एक चरण, आपला एक पाय बाहेर काढला आणि यमुनेच्या पाण्यामध्ये बुडवल्याबरोबर सगळी यमुना माता वसरल्या गेली. भगवंताचं दर्शन घेतलं यमुने मातेने आणि भगवंताला गोकुळेमध्ये वसुदेव घेऊन गेले. पण त्या ठिकाणी माया जन्माला आली होती. भगवंताला तिथं ठेवलं यशोदा मातेच्या वाड्यामध्ये आणि ती माया टोपलीमध्ये घेऊन पुन्हा वसुदेव मथुरेमध्ये आले, बंदी शाळेमध्ये आले. आणि त्या मायाला देवकी मातेच्या जवळ ठेवल्याबरोबर ती आकांत करायला लागली, रडायला लागली. तेवढ्यात ते सगळे द्वारपाल उठून उभे राहिले. त्यांनी कंसाला बातमी दिली का 8वा मुलगा जन्माला आलाय म्हणून देवकी मातेच्या पोटी. कंस लगेच आपले सगळे शिष्यमंडळ सगळं घेऊन आला, तलवार घेऊन आला. ते वध करण्यासाठी सगळं सज्जमध्ये आलाय. आल्याबरोबर ते देवकी मातेपासून त्या मायाला हातात घेतलंय कंसाने. त्या मायेचे पाय पकडले ते कंसाने आणि त्या मायाला गरगर 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 फिरवलं. फिरून दगडावरती आपटणार तोच ती माया कंसाच्या हातामधून निसटली आणि निसटल्याबरोबर वीज चमकेल असा आवाज झाला आणि त्या मायेने एक मूर्त तयार झाली. आणि कंसाला म्हटली, कंसा मला काय मारतो, मी तुझ्या हाती लागूच शकत नाही म्हटली. पण तुझा वैरी गोकुळात नांदवतोय, मजला की वधी उपजला तुझा आधी. कारण मला मारणारा, तुला मारणारा जो जन्माला आलाय ना, तो गोकुळामध्ये वाढतोय म्हणले. आणि मग कंसाला ती बातमी कळाली. कंसाला भीती वाटायला लागली, कोण जन्माला आलाय. आणि मग नंतर कंसाला इतकी भीती वाटायला लागली, भगवान श्रीकृष्णाचं नाव कळलं. कंसाला मारणारा जन्माला गोकुळामध्ये आलाय. मग तो कंस काय करायचा. त्यांनी मीटिंग बोलवली, राजे महाराजे सगळे बोलवले. आणि जो या कृष्णाला गोकुळामध्ये मारून येईल ना, त्याला काहीतरी बक्षीस दिलं जाईल म्हणले. विठ्ठल विठ्ठल. सगळे ते राक्षस राजे महाराजे सगळे जमा झाले. सगळ्यांनी विचार केला कंसाला मारून, भगवान श्रीकृष्णाला मारून यायचंय. आणि तेवढ्यात एक पुतना नावाची राक्षसी होती, तिनं आपण उचलला, तिनं विडा उचलला. ती म्हणली मी मारून येते ना भगवंताला, काय विशेष म्हणलं. 4 दिवसाचं लेकरू, त्याला मारायचं काहीच विशेष नाही म्हणले. पण कंसाला खूप भीती वाटत होती त्या भगवान श्रीकृष्णाची. त्या पुतनेने विडा उचलला आणि पुतना त्या भगवंताला मारण्यासाठी निघाली. पण सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं त्या पुतनेनं. स्तनामध्ये विष भरलं. ती म्हणली स्तनामध्ये विष त्या कृष्णाला पाजून त्याला मारून टाकू म्हणते, त्याला काय लागतं. आणि ती पुतना नावाची राक्षसीन सुंदर एका स्त्रीचं रूप धारण केलं आणि गोकुळेमध्ये गेली. असं वर्णन आहे भगवंताच्या चरित्रामध्ये का कित्येक मुलं ती मारत मारत त्या गोकुळेमध्ये पोहोचली. आणि नंदबाबाच्या वाड्यावरती गेली ती पुतना. तिनं आवाज दिला यशोदा मात्याला, यशोदे यशोदे. यशोदा माता बाहेर आली. यशोदा मातेने बघितलं कोणीकडे ओळखू तर येईना. आणि ही पुतना म्हणायला लागली, यशोदा माते मला ओळखलं नाही का तू, मला नाही ओळखलं का. यशोदा म्हणे नाही ओळखलं. अगं तू नाही ओळखलं का, माझं लग्न बऱ्याच दिवस, तू लहान होते तेव्हा माझं लग्न झालं, मी तुझी बहीण आहे म्हटली, चुलत बहीण आहे म्हटली. पुतना म्हणायला लागली तुझी चुलत बहीण आहे मी. असं म्हटल्याबरोबर यशोदा मातेच्या लक्षात येईना, तिला वाटलं असं ना आसन कोणीतरी, चला तुला मुलगा झालाय ना, तो मुलगा बघण्याकरता मी आले म्हणजे. कोण म्हणती, पुतना म्हणती. आणि ती प्रथा अशी सुरू झाली बरं का तशापासून पोरग पाहायची.
काहीतरी त्याला ते अंगठीच घेऊन ये, कानातलंच घेऊन ये, नाकातलंच घेऊन ये, आणि ते काही नाही असंच फिरत असतं. आपण त्यांना करायचं आणि त्यांनी आपल्याला करायची, असंच चाललंय. त्या लग्नातल्या आयराच्या साड्या नाही का, त्या सगळीकडे फिरत असतात, त्या मळून जात्या तरी फिरत राहते, त्या याच्या पिटीतून त्याच्या पिटीत, त्या महिलाच्या पिटीतून ह्या पिटीत, ते उपरणे, ती छोटी छोटी ती टोप्या, ते सगळ्या फिरतच असत्या नुसत्या. वायफट खर्च येतो. आता मी तिकडे जात नाही, तो विषय आपला अवंतर होईल. आणि पुतण्याने यशोदा मातेला सांगितलं, मी तुझी बहीण आहे. यशोदा मातेला वाटलं असं नसेल. आणि घरामध्ये गेल्यावरती ती पुतना म्हटली, मला ते तुझा मुलगा कुठे दाखव ना. यशोदा माता म्हटली, अगं आत्ताच त्याला न्हाऊ घातला आणि पाळण्यामध्ये टाकलाय म्हटली, झोपी गेला असेल ते. पुतना म्हणे, नाही मला दाखव ना. यशोदा माता म्हणे, थोड्या वेळ बस, तू चहा पाणी घे, मग नंतर बघू त्याला. पण ते पुतण्याला कुठं दम निघतोय, भगवंताला मारायचं होतं ना. भगवंताला पाळण्यामध्ये टाकलंय यशोदा मातेने, आणि पुतना त्या भगवंताकडे डोकायला गेली. भगवंतानी विचार केला, आपण आता इथं झोपा घ्यायला नाही आलो म्हटले. पुतना म्हणजे आपलं पहिलं गिऱ्हाईक आहे. पुतना पाळण्यात डोकायला लागल्यावर भगवान परमात्मा तिच्याकडे बघायला लागले. बघायला लागल्याबरोबर ती म्हणली, यशोदे अगं हा जागीच आहे ना. मग यशोदा माता म्हणे, घे, तुला घ्यायचं तर तुझ्या मांडीवर. यशोदा माता कामामध्ये तर तोपर्यंत पुतण्याने काय केलं, ते जगाच्या मालकाला आपल्या मांडीवरती घेतलंय. भगवंताने विचार केला, आता बोनीचं गिऱ्हाईक जाऊन देता येणार नाही, कसं कसं सोडता येईल. आणि त्या पुतण्याने मांडीवरती जगाच्या मालकाला घेतलंय, स्तनाला लावलंय. स्तनामध्ये विष त्या पुतण्याने भरलं होतं. विठ्ठल विठ्ठल. आणि स्तनाला लावल्याबरोबर जगाच्या मालकाने पुतण्याचा विचार केला, तू मला मारायला आली. तो भगवान परमात्मा विष पचवणारा भगवान परमात्मा आहे. भगवंतानी काय केलं, डोळे झाकले आणि त्या पुतण्याचं सगळं रक्त वडायला सुरुवात केली, पंचप्राण वडायला सुरुवात केली, सगळं विष वडून घेतलंय. पंचप्राण ज्या वेळेस वडले ना, त्यावेळेस पुतना म्हणायला लागली, मुंच कृष्णा, मुंच कृष्णा, सोड कृष्णा सोड. पण जगाचा मालक आहे, त्याच्यामध्ये वर्णन आहे का भगवंतानी डोळे का झाकले. कारण स्तनामध्ये विष भरून आलेली ती आई नसते. मुलाला मारायला म्हणजे ती आई नाही म्हणून तिचा चेहरा बघायचाच नाही म्हटले. दुसरं कारण त्याचं असं आहे का भगवान श्रीकृष्णांना डोळे झाकले म्हणजे पहिल्यांदा भगवान भोलेनाथाचं स्मरण केलंय. भगवान भोलेनाथ हे विष म्हणजे तुमच्या डिपार्टमेंटचा माल आहे म्हणजे. समुद्रामधलं विष सगळं भोलेनाथांनी पचवलं होतं, म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणले का हा सगळा तुमच्या डिपार्टमेंटचा माल आहे, तुमच्याकडे येऊ द्या. आणि म्हणून भगवंतानी डोळे झाकले आणि पुतना ओरडायला लागली, कृष्णा मुंच, कृष्णा मुंच, कृष्णा सोड, कृष्णा सोड. पण भगवंत म्हणले, मी एक तर पकडत नाही कोणाला, पकडलं तर सोडत नाही म्हणले, आपलं कामच असं आहे. आणि त्या पुतनाचे पंचप्राण भगवंतानी ओढलं. पुतना ओरडायला लागली आणि उठून घराच्या बाहेर पळायला लागली. बाहेर ज्यावेळेस पुतना पळाली आणि त्या अंगणामध्ये धाड दिसत तिचं शरीर पडलंय. पहिलं जे राक्षसाचं शरीर होतं ना, ते रूप त्या ठिकाणी प्रगट झालं आणि अंगणामध्ये ती पुतना पडली. भव्य दिव्य असणारं तिचं शरीर होतं मोठं. आणि मग यशोदा मातेला कळलं. यशोदा माता घाईघाई त्या कृष्णाकडे पळायला, घाबरून गेल्या त्या, काय झालं कृष्णाला, काय झालं कृष्णाला. त्या यशोदा मातांनी ते पुतण्याच्या शरीरावरती, छातीवरती भगवंत बसलेले होते. भगवान श्रीकृष्णाला त्या यशोदा मातेने खाली घेतलं, भगवंताचे कान फुगले. भगवंत म्हणले, आई काय माझे कान फुगते, मी चांगले चांगल्याचे कान फुकणारा पठ्ठ्या आहे म्हणजे. आईला माहित नाही आईचं प्रेम असतं ना ते. त्या कृष्णाचे कान फुगले. म्हटली यशोदा माता, माझं लेकरू घाबरला असेल, खूप खूप घाबरला असेल. नंतर कंसाला इकडे कळलं का त्या पुतण्याचा सुद्धा वध भगवंतांनी केलाय. बाबळ नावाचा भट्ट आहे, तो म्हणला मी मारून येतोय. बाबळ नावाच्या भट्टाने भविष्यकाळाचं रूप धारण केलं आणि तो भगवंताला मारण्याकरता आलाय. वाकडं तिकडं भविष्य भगवान श्रीकृष्णाचं सांगायला सुरुवात केली. सांगत असतानाच घरामधील पाटा उठायचा त्याच्या मस्तकात लागायचा, वर उठा उठायचा त्याच्या मस्तकात लागायचा. त्या बाभळ भटाची इतकी हाल केली भगवंतांनी. शेवटी तो मथुरेमध्ये पळून आला आणि कंसाला म्हणला, कंसा तुझा वैरी भगवान श्रीकृष्ण साधा नाही म्हणले, जपून राहा त्याच्यापासून, तो तुझा वध केल्याशिवाय राहणार नाही. आणि इकडं कंसाला अजूनच भीती वाटायला लागली. कंस घाबरून गेलाय, माझा वध नक्की ठरलेला आहे, पण भगवंत मारेल, भगवंताला मारलं पाहिजे. मग हळूहळू भगवंत काय झाले, लहान लहानची मोठी व्हायला लागले, जगाचा मालक. अंगणामध्ये खेळायला लागले, पोरांबरोबर
तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रंगत जगाचा मालक रांगायला लागला. गल्लीमध्ये भगवंत खेळायला लागले. हळूहळू जगाचा मालक मोठे व्हायला लागले. भगवंतांनी ठरवलंय, कंसाचा उन्माद झाला होता, लोकांना त्रास द्यायचा, आणि भगवंतांनी सगळे गोपाळ एकत्र जमा केले. म्हटले आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे, कारण तरुण मंडळ एकत्र आल्याशिवाय काही चांगल्या गोष्टी घडत नसतात. भगवंतांनी सगळे गोपाळ जमा केले आणि गोपाळांना सांगितलं जगाच्या मालकाने, हे गोपाळांनो, जे मथुरेमध्ये दहीदूत जात आहे ना, आपलंच दहीदूत त्या मथुरेमध्ये जात आहे. ते राक्षस कंस आपलं दहीदूत खाऊन गेले, लठ्ठ झाले. म्हणले धुडी मारा धुडी गबळणी साथी निघाल्या, धुडी मारा धुडी गबळणी साथी निघाल्या, धुडी मारा धुडी गबळणी साथी निघाल्या, धुडी मारा धुडी गबळणी साथी निघाल्या. गवळणी वारता, गवळणी गवळणी मथुरेला दूध घेऊन जायचे. भगवंत म्हणले गोपाळांनो विचार करा, आपला ते दूध लोणी खाऊन ते कंस राजा असेल सगळे गले लठ्ठ झाले, आणि आजपासून आपण दही दूध लोणी मथुरेला घेऊन जायचं नाही, सगळा संप करायचे म्हणले. त्या काळामध्ये भगवंतांनी संप केलता. आम्ही दुधाचा संप आता करतोय, पण भगवंतांनी त्याच वेळेस केलता. गोकुळामधून मथुरेत काही जाऊन द्यायचं नाही, म्हणजे ते उपाशी जर मेले तर ते पुन्हा जास्त दादागिरी करणार नाही असं भगवंताला वाटायचं. पण काही गोपाळ म्हणले अरे कृष्णाचं काय ऐकायचं, छोटंसं लेकरू म्हणले. पण भगवंत काय करायचं, गवळणी घेऊन निघले का पोरांना जमा करून ते त्यांचे कोणतं दूध तूप लोणी सगळं हिसकावून घ्यायचे. आम्ही म्हणतो भगवंत का चोऱ्या करत होता, आम्हाला त्याचं उत्तर नाही कळलं आतापर्यंत. पण भगवंताचं म्हणणं असं होतं, आम्ही स्वतःच्या लेकरांना दही दूध तूप लोणी देत नाही, पण मथुरेला नेऊन विकतोय कमी भावात, आणि आपलंच दही दूध तूप लोणी खाऊन ते राक्षस गले लठ्ठ झाले, त्याच्यामुळे त्यांना जाऊनच द्यायचं नाही भगवंत म्हणत होते. म्हणून भगवान परमात्मा ते गोकुळेमध्ये त्या मथुरेमध्ये जाताना त्या गवळणींचे ताकाची डेरे विस्कावून घ्यायचे, दही दूध विस्कावून घ्यायचे, घरामध्ये जाऊन त्याची चोरी करायची. आणि भगवंतानी काय केलं, हळूहळू सगळ्या गोपाळांना एकत्र केलं. काही गोपाळ काय करायचे, भगवंताचं काय ऐकायचं म्हणले तरी घेऊन जायचे बळजबरी. पण भगवंत म्हणले आता असं नाही करायचं, त्यांना रस्त्यात नाही अडवायचं, आपण रात्री जाऊन त्यांच्या घरामध्ये चोरी करायची दही दूध तूप लोण्याची, आणि रात्रीच जर आपण ते संपवलं तर सकाळी काय नेतील मथुरेला. म्हणून भगवान परमात्माने काय केलं, चौर्य कर्म सुरू केलंय. सगळे गोपाळ एकत्र केले, पेंद्या सुदाम्या बोबड्या सगळे भगवंताने त्या काळामध्ये एकत्र केले, आणि सगळ्यांना सांगितलं आपण आजपासून त्या गवळणीच्या घरामध्ये जायचंय. आणि भगवंत त्या गोपाळांना म्हटले, गोपाळांनो तुम्ही आजपासून माझ्या माग माग चाला. अभंगाचं पहिलं चरण याला तरी या रे,
आम्हाला सुधरवत असतात. संत शिरोमणी सावता महाराज तुमच्या आमच्या करता त्यांनी जन्म घेतलाय. आमचं कुळ पवित्र त्यांनी केलं त्यांचा जन्म झाल्यामुळे. हे संतांचे आमच्यावरती असणारे उपकार आहे. आणि संत आम्हाला सुधारवण्याचा प्रयत्न करत असतात. भगवंत तसं नाही. पाप जर वाढला तर भगवान परमात्मा अवतार कशाला धारण करतोय, त्याचा वध करण्याकरता धारण करतोय. पण संत तसं नाहीये. संत बिघडले तर सुधारवण्याकरता त्यांचा अवतार धारण करत असतात. ही संतांची ताकद आहे. तसं जगाचा मालक भगवान परमात्मा म्हटले तुम्हाला यायचं असेल तर याल तरी या रे लागे, अवघे माझ्या माग माग, यायचं असेल तर माझ्या माग माग या. पण भगवान परमात्मा म्हणतात तुम्ही जर माझ्या माग माग आले ना, तुम्हाला मी पोटभर खायला देतो. अभंगाचं दुसरं चरण. आज देतो पोट भरे, आज देतो पोट भरे, पोट भरे, आज देतो पोट भरे, पोट भरे, आज देतो पोट भरे, आज देतो पोट भरे, आज देतो पोट भरे. पुरे मनाला तो वरे, पुरे मनाला तो वरे, पुरे मनाला तो वरे, पुरे मनाला तो वरे, आज देतो पोट आज देतो पोट भरी, पुरे मनाल तो वरी, पुरे मनाल तो वरी, पुरे मनाल तो वरी, तो वरी, तो वरी. आजही देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. भगवान परमात्मा म्हणतात तुम्ही माझ्या माग माग चला. कारण तो जगाचा मालक आहे, इतका दयाळू, इतका कृपाळू आहे. आम्ही त्याच्याबरोबर जर गेलो, त्याची भक्ती केली, त्याचं चिंतन जर केलं, तो कुठल्याही प्रकारचा आम्हाला उपवासी ठेवीत नाही. पोटभर जगाचा मालक देत असतो. तेव्हा भगवान परमात्मा गोपाळांना म्हणले तुम्ही माझ्या माग माग चला, तुम्हाला भरपूर देतोय. पण भगवान श्रीकृष्ण गोपाळांना म्हणले माझ्या माग माग चला, पण हळूहळू चला म्हणले. हळूहळू चला, हळूहळू चला, हळूहळू चला, हळूहळू चला, हळूहळू कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, हो पोट भरी. म्हणतात हळूहळू चला, कुणी कोणाशी न मला. परमार्थामध्ये हळूहळू जावं लागतंय. लय बडबड लय मचमच नाही चालत. परमार्थ असायचे. संसारामध्ये मचमच चालती. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज म्हणायचे परमार्थामध्ये लय मचमच नाही करीत जो माणसाना. महाराजांचे शब्द होते ते. परमार्थामध्ये मचमच नाही, संसारामध्ये चालती ती मचमच. तसं भगवान श्रीकृष्ण म्हणतात का हळूहळू चला.
कोणी कोणाशी न बोला, जर हळूहळू आम्ही जर गेलो ना, आम्हाला ज्या ठिकाणी जायचंय ना त्या ध्येयापर्यंत आम्ही जाऊ शकतो. माऊली ज्ञानोबा आहे म्हणतात ना, हळूहळू ढाळे ढाळे केवतेने एके वेळे तर या मार्गीची नाही बळे निश्चिंत ठाकी. आम्हाला आमच्या ध्येयापर्यंत जायचंय ना, मग तिथपर्यंत जात असताना आम्हाला हळूहळू जावं लागणार आहे. संसारामध्ये नाही का, आम्ही संसार कसा हळूहळू मोठा करतो, 1-1 रुपया जमा करून तो संसार मोठा करत असतोय. अगोदर VST घे, नंतर ट्रॅक्टर घे मोठा, नंतर JCB घे, नंतर मग ते मोठं पोकलेंड घे. म्हणजे संसाराची गती कशी आम्ही हळूहळू हळूहळू पुढे नेतोय. अगोदर झोपडी, मग पत्रा, मग बंगला, तसा परमार्थ आहे. परमार्थामध्ये दररोज ते भगवंताचं नामस्मरण करून 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 तिथपर्यंत आम्ही पोहोचतोय. संतांची भेट तेव्हा होते, तोपर्यंत नाही होत. विठाल विठाल भगवान परमात्मा, भगवान श्रीकृष्ण गोपाळांना म्हणतात, माझ्या मागा मागा हळूहळू चला तुम्ही. आणि ते गोपाळ भगवान परमात्मा सगळे एका गवळणीच्या घरामध्ये चोरी करण्याकरता शिरले, चोरी करण्याकरता गेले. आणि मधी शिरल्याबरोबर सगळ्या गोपाळांनी तिथं ताकाचे ते डेरे सगळे बघितले. आणि ताकाचे डेरे बघितले. गोपाळ म्हणायला लागले, का रे भगवंता, का रे कृष्ण म्हणे. गोपाळांनी ते ताकाचे डेरे उघडले की त्याच्यामध्ये ताकच होतंय. वरती शिक्यावरती दही दूध लोणी पाहिलंच नाही त्यांनी, पण खाली टाकाचे डेरे होते ना, ते डेरे पाहिले. ते डेरे उघडून बघायचे. कृष्णाला म्हणले, का रे कृष्णा, इतके आम्हाला रात्री धावपळ करून इथं घेऊन आला, हे ताक तर आमच्या घरी सुद्धा मिळतं ना. ते गोपाळ ताकच बघायला लागले. मग भगवान परमात्मा त्यांना म्हणले, अरे ताक काय बघतात, ताक हे सार नाहीये, आसार आहे म्हणले ते ताक. सार तर वर शिंक्यावरती. तेव्हा तुकोबरायाने गोपाळाचं आणि भगवंताचं वर्णन या ठिकाणी केलं शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका माझे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा आणि सारे सा, तुका म्हणे सांडा घाटेला, तुका म्हणे सांडा घाटे. येणे नका भरू पोटे, येणे नका भरू पोटे, येणे नका भरू पोटे, येणे नका भरू पोटे. आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आणि दरदास आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी. हो आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, पुरे तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटी. ते गोपाळ काय करायला लागले, त्या ताकाचे डेरे घ्यायला लागले, तीच ताक प्यायला लागले. तेव्हा भगवान परमात्मा म्हणले, अरे सांडा घाटे, तेना नका भरू पोटी. घाटे म्हणजे ते ताक आहे म्हणले. शेंगाचे टरपलं कसे असतात तसे ते टरपलं ते खाऊ नका म्हणले. आसारे म्हणले ते ताक, सार तर वर शिंक्यावरती म्हणलं. तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटी. ताकाना पोट नका भरू म्हणले तुमचं. दही दूध तुपलोनी शिंक्यावरती. गोपाळांनी दही दूध तुपलोनी शिंक्यावरती बघितलं, आतमधले बोलू नका. आणि गोपाळांनी शिंक्यावरती ते बघितलं, तूप लोणी दही. गोपाळ म्हटले, तेव्हा पण हे खाली काढायचं कसं ते, तिथं शिंक्यावरती. पण चोरीला निघायच्या वेळेस भगवंतानी काय केलं होतं, गोपाळांना सांगितलं होतं, बरोबर घेताना गाळलेली माती घ्या. बोलू नका बोलू नका. माती घ्या, सराटे बरोबर घ्या म्हणले, काठी बरोबर घ्या. गोपाळ म्हणले, तेव्हा कशा करता ते. एक गोपाळ म्हणे, देवा कशा करता घ्यायचं ती माती गाळलेली, फडक्यानं गाळलेली माती बारीक घ्यायची म्हणली, सराटे काठी घ्यायची. आणि मग भगवान परमात्मा म्हणले, शिंकेवर जर ते दूध असलं ना, काठीनं खालून ते त्याला फोडायचं म्हणलं, काठीनं ते मडकं.
मडकं फोडायचं आणि मग ते दूध खाली आलं का मग ते आपण प्यायचं. म्हणे सराटे कसे करता. भगवंत म्हणले एखादी गवळण जर आपल्याकडे पळत आली आपल्याला पकडण्याकरता ती सराटे तिच्या रस्त्यात टाकायची. मग ती आपल्यापर्यंत येऊ शकत नाही आपल्याला पकडायला. एक जण म्हणे देवा ती चपला घालून आली. मग भगवंत म्हणे चपला घालून आली मग तिच्या डोळ्यात माती फेकायची. म्हटली माती कशा करताय बारीकी. पेंद्या म्हणे देवा ती चष्मा घालून आली. मग त्यावेळेस चष्मा होता का हो नाही. म्हणजे भगवंताने असं चोरी बरीचशी त्या गोपाळांच्या घरी चोरी केली. दही दूध तूप लोणी खाल्लं. भगवान परमात्मा गोपाळाला घेऊन निघाले. पण भगवंत बाहेर निघायच्या वेळेस सगळ्या गोपाळांना म्हणायचे सगळ्यांचे डोळे झाका. सगळे डोळे झाकून घ्या म्हणले घट्ट. आणि सगळ्यांनी डोळे झाकले का सगळे गोपाळ बाहेर जायचे. पण पेंद्या हुशार होता. तो म्हणला भगवंत काय करतो आपल्याला सांगताच येणार नाही. म्हटलं डोळे झाकायला लावतो आणि 1 मिनिटात आपण घराच्या बाहेर असतो. पण तो काय करतो आपण ते बघून तर घेऊ ना म्हटले. पेंद्याने काय केलं डोळे झाकले पण असे खिडक्या आणि ते सगळे त्या गोपाळाच्या घराच्या धाऱ्यामधून सगळे गोपाळ बाहेर निघले. भगवंताने जी जादू केली त्याच्यातून सगळे बाहेर निघले. पण तो पेंद्या अर्धा खाली अटकला त्या धाऱ्यामध्ये आणि अर्धा वरती राहिला. अर्धे डोळे झाकले होते ना. भगवंत म्हटले माझ्याबरोबर खोटं वागतो मला फसवतो का म्हणतो डोळे झाकले. आणि तो पेंद्या अर्धा धाऱ्यामध्ये गुतला खाली. जुन्या काळात ते धारे आठवत असेल तुम्हाला धाब्याच्या घराची. अर्धा खाली गुतला ना अर्धा वरती राहिला. आणि खाली गवळणीनं काठी घेतली भरपूर त्याचे पाय आणले त्या पेंद्याची. आणि मग वरडायला लागला देवा अरे देवा मला वाचव ना देवा मला वाचव ना. मग भगवंतानी वरती घेतला. भगवंत म्हणे आता डोळे अर्धे झाकले आता पुन्हा नको झाकू. आणि मग भगवान परमात्म्याने अनेक खोड्या केल्या. गवळणी वैतागल्या. दायबा कितना आता गयालो येईल तुमच्या संगतीनबा. दायबा कितना आता गयालो येईल तुमच्या संगतीनबा. आणि भगवंताने अनेक खोड्या केल्या. प्रत्येक गवळणीच्या घरामध्ये खोड्या केल्या. शेवटी सगळ्या गवळणी वैतागल्या. एक गवळण यशोदे मातेकडे भांडण घेऊन गेली. म्हणजे यशोदे त्या कृष्णाला काहीतरी सांग किती दिवस आमच्या खोड्या करतो. आणि ती म्हणली माझ्या जर ताब्यात आला ना त्याला मी सोडणारच नाही. म्हणले उद्या माझ्या घरामध्ये जर चोरी करताना सापडला ना मी त्याला सोडणार नाही म्हणली. दम दिला यशोदे मातेने त्या गवळणीला. आणि मग भगवान परमात्मा गोपाळ असा होतेच तिथं हजर. भगवंत म्हणले ए पेंद्या या गवळणीचं घर नंबर टिपून घे बरं आज संध्याकाळी तिचा बेत पाहू म्हणली. भगवंतानी काय केलं रात्री सगळे गोपाळ जमा केले. भगवान परमात्मा त्या गवळणीच्या घरामध्ये शिरले. दही दूध तुपाचा सगळा नाश केला भगवंतानी. सगळं खाल्लं फोडलं तोडलं. पण जाताना भगवंताने तिची एक खोड केली. दोघं पती पत्नी झोपले होते ना तिच्या वेणीची त्याच्या दाढीची गाठ बांधून दिली. जगाच्या मालकानं बांधलेली गाठ ती. चलाबाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. चलाबाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळ येणे केला नवला. नंदाचा बाळ येणे केला नवला. चला नंदाचा बाळ येणे केला नवला. कल्पनेची सासूईचा बहुताची सासूईचा बहुताची सासूईचा बहुताची सासूईचा बहुताची सासूईचा हराया ब्रह्मपदी नाचू. चला चला ए चला चला हा चला
बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळ येणे केला लवला, नंदाचा बाळ येणे केला लवलाऊ, नंदाचा बाळ येणे केला लवलाऊ, नंदाचा बाळ येणे केला लवला. केला नवलाऊ. सदाबाई वृंदावन रास क्रीडा भाव. भगवंताने त्या दोघांची पती पत्नीची, तिच्या विनीची आणि त्या गोपाळाच्या दाढीची गाठ बांधून भगवान परमात्मा निघून गेले. रात्री सकाळ झाली, 8 वाजले तरी दोघं उठाना. जाग आली, पत्नीला म्हणली का हो माई विनी काऊन वडता? तो म्हणे कुठं तूच माझी दाढी ओढू राहिली. दोघांचं भांडण सुरू झालं, पण त्यांनी दाढी बघितली त्यांना. अरे कोणीतरी गाठ मारली म्हणली. भगवंतांना मारलेली गाठ आहे. त्यांनी ती गाठ चिमणी पेटवली जुन्या काळामध्ये, ती जाळण्याचा प्रयत्न केला पण गाठ जळली नाही. भगवंताने मारलेली ती जळाली नाही. शेवटी ते कापण्याचा प्रयत्न केला, ती गाठ सुद्धा कापल्या जाईना, कारण ती भगवंताने मारलेली गाठ. ब्राह्मणांना मारलेली गाठ कोर्टात जावं लागतं आम्हाला, किती गेलपटी मारावं लागतं. तिथं देवानं मारली, ती कशी सुटेल का? नाही सुटणार. आणि शेवटी मग त्यांनी दोघांची दिंडी निघाली दरवाजापर्यंत. बाहेर लोक बघत होते, अरे अजून दरवाजा का उघडेना का उघडेना. आणि दोघांनी दरवाजा उघडला. गोपाळांनी पाहिलं, गाठ सोडण्याचा प्रयत्न केला पण कोणालाही सुटाना. आणि मग काही गोपाळ म्हणले, अरे त्या गवळणीने म्हणले तू कृष्णाला काल दम दिला होता का? म्हणे हो, जाऊन आलते मी वाड्यावरती. म्हणे मग त्यांनाच कारस्थान केलं, या निघायचं. गवळणीना सगळ्यांनी बघितलं. गोपाळ म्हणले, अरे भगवंताला दम दिला होता का? ते म्हणले हो. आणि नंतर मग गोपाळ म्हणले, अरे भगवान श्रीकृष्णाकडेच जावं लागलं. म्हणले त्याचंच कार्य आहे, दुसरं कोणी केलं नाही, भगवंतानीच केलं. म्हणले आता भगवंताची माफी मागा. आणि मग ती दिंडी सगळी निघाली नंदबाबाच्या वाड्यावरती भगवंताची माफी मागण्याकरता. सगळी दिंडी निघाली. पण तो गोपाळ होता 4 फूट आणि बायको होती 8 फूट. लग्नामध्ये हा पुढं होता, आता ह्या वरातीमध्ये तो पुढं आहे आणि बायको पाठीमाग आहे. दोघांची दिंडी निघाली, तो पाठीमाग आहे, बायको पुढे आहे या दिंडीमध्ये. आणि त्याची उंची कमी असल्यामुळं टांगला वरती तो. अशी दिंडी येत 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 नंदबाबाच्या वाड्यापर्यंत आली. भगवंताने इकडं सांगितलं होतं गोपाळांना, गल्लीतून त्यांची दिंडी चालली का शेणाचा सडा करायचा म्हटलं त्यांच्या अंगावरती टाकायचा. भगवंताने ठरवलं होतं, मला दम दिला ना मग मी तसं सोडणार नाही. आणि नंदबाबाच्या वाड्यावरती गेले. आणि तिथं गेल्याबरोबर यशोदा मात्यानं बघितलं आणि यशोदा मात्याला माफी मागितली. यशोदा, आमचं चुकलं खरंच, कृष्णाच्या आम्ही खोड्या तुझ्यापर्यंत घेऊन आलो, आम्हाला माफ कर. आणि भगवंतानी काय केलं, नुसती दृष्टी त्या गाठीवरती टाकली, ती गाठ सुटली. त्याच्यानंतर भगवंताच्या खोड्या चालूच होत्या अनेक. भगवान परमात्म्याने भरपूर खोड्या केल्या, गवळणी वैतागल्या. शेवटी भगवंताला म्हणल्या, देवा आता आम्हाला इथं राहायचं नाही. मग यशोदे मातेला म्हणायला लागल्या, नंदबाबाला म्हणल्या का आम्हाला इथं राहायचं नाही, आम्हाला आता गोकुळ सोडून निघून जायचंय, आम्ही इथं राहूच शकत नाही म्हणले. एक गवळणी काय केलं, गाडी बैलामध्ये तिचं बिराड भरलं, निघाली गाडी बैल घेऊन, आपल्या मालकाला बरोबर घेतलं, निघाली. भगवंताला ती बातमी कळली, गवळण गोकुळ सोडून चालली म्हणून. जगाच्या मालकाने काय केलं, दोघं नवरा बायको गाडी बैलामध्ये बसले, पोरं सोरं सगळे गाडी बैलात घेतले, निघाले होते ते. पण भगवंतानी काय केलं, भगवंताची लीला आहे ती. त्याने त्या गोपाळाला तहान लावली, तहान लागली त्याला. त्याने गाडी बैल रस्त्यात उभी केली, जवळ एक तळ होतं, तळ्यावरती पाणी आणण्याकरता गेला. आणि भगवान परमात्मा त्या गाडी बैला जवळ गेले आणि त्याच गोपाळाचं रूप धारण केलं भगवंतानं. हुबेहूब सेम टू सेम गोपाळाचं रूप भगवंतानी धारण केलं. आणि भगवान परमात्म्याने काय केलं, त्या गाडी बैलाचं तोंड पुन्हा गोकुळेकडे फिरवलंय. वापस फिरले भगवान परमात्मा गाडी बैल घेऊन. तेवढ्यात जो खरा होता का तो आलाय. तो आल्याबरोबर त्याने बघितलं, अरे आपल्यासारखा सेम टू सेम दिसतोय, गाडी बैल मागं घेऊन चालला. पुन्हा तो गाडी बैला जवळ आला आणि त्या गवळीने म्हणत होता, अरे मी आहे खरा पती तुझा, तो नाहीये. तिच्या बी लक्षात येईना काय वानकडे. या गोपाळांनी ते गोपाळ गाडी बैल दटत होता, भगवंताचा अवतार, त्याला गाडी बैलावरून खाली वळलं. दोघांचं भांडण सुरू झालं आणि हा खाली आला. तेवढ्यात भगवंताने 3रं रूप धारण केलं. तिघांचं भांडण सुरू झालं, भगवंताने पुन्हा 4थं रूप धारण केलं. असे करता करता 4 रूप भगवंताने धारण केलं. आणि जो खरा होता का त्या गवळणीचा नवरा, तो 5वा. आणि मग सगळे म्हणले, नाही आता नंदबाबाकडे कोडं सोडवायला जावं लागत. लोक जमा झाले गोपाळ आणि सगळे नंदबाबाकडे गेले. नंदबाबाला सांगितलं, नंदबाबा याच्यामध्ये खरा आईचा पती कोणता आहे तोच आम्हाला ओळखू येणार. म्हणलं तुम्ही सांगा आता याच्यामधला खरा कोणी. भगवंताला ते बाहेर जाऊन द्यायचे नव्हते. असे 5 रूप नंदबाबाच्या वाड्यावरती गेले.
सेम टू सेम दिसायचे त्या गोपाळावानी पाचीचं पाची. नंदबाबांना ओळखलं, अंदाज आला त्यांना, ही सगळी काराकीर्द आपल्या चिरंजीवाची असं वाटलं नंदबाबाला. आणि नंदबाबांनी काय केलं, ओळखायचं त्या गवळणीचा पती, पण कसा ओळखायचा. नंदबाबांनी काय केलं, म्हटले 50 फुटाचा असा खड्डा खोदा, 50 फूट खोल खोदला, लांबीला सुद्धा 50 फूट खड्डा खांदला. आणि नंदबाबा म्हणले ह्या खड्ड्याच्या त्या टोकाला जो जाईन का, म्हणले तो ह्या गवळणीचा नवरा असेल. जे भगवंताचे 4 रूप होते का, भगवंताचा अवतार आहे. भगवंताने एका मिनिटामध्ये ते 4ही रूपाने ते खड्ड्याच्या पलीकडे उड्या मारल्या एका मिनिटात सणासण. जो खरा होता का तो कानाला खाली हात लावून बसला, म्हणला बायको नको आणि काहीच नको म्हणले आपल्याला. हे कुठं खड्ड्यात पडून मारता टंगडे मोडलं तर कुठं, ते म्हणले बायको गेली तर चालेल पण आपण उडी मारणारच नाही म्हणले. आणि मग नंदबाबा म्हणले खरा पती हाय तिचा, ते म्हणजे ते माझे पुरा मुलाची करामत आहे म्हणले. आणि जो खरा पती मग नंदबाबाने दाखवला. अशा भगवंतानं भरपूर खोड्या केल्या, खूप खोड्या केल्या, अनेक खोड्या बजगाच्या मालकाने केला. शेवटी यशोदा माता वैतगली. यशोदा माता म्हणली कृष्णा आता तुझ्या लई खोड्या झाल्या, म्हणले भरपूर खोड्या झाल्या, आता उद्यापासून तू. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. सारे गोपाळ रानात या, सारे गोपाळ रानात या. हे वारे गोपाळ रानात या, सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, 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 या. अरे अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. आमच्या यशोदा मातांनी भगवंताला रानातली शाळा सुरू केली. गोपाळांना सांगितलं माझ्या कृष्णाला घेऊन जा, आता त्याच्यालाही खोड्या झाल्या. पण जाताना यशोदा मातेचं हृदय, आईचं हृदय येते. भगवंताला घोंगडी खांद्यावरती दिली, काठी दिली, पण आईला कुठं सोडूशी वाटतं त्या कृष्णाला. यशोदा मातेच्या डोळ्यात पाणी आला. अरे गोपाळांना माझ्या लेकराला सांभाळून न्या, त्याला जपा, त्रास देतोय म्हणून पाठवलं. पण यशोदा मातेला भगवान कृष्णाला सोडूशी वाटणार. डोळ्यात रडायला लागल्या यशोदा माता का माझ्या लेकराला सांभाळून आणा बरं का संध्याकाळी. आणि भगवान परमात्मा त्या गोपाळांना घेऊन सगळे रानामध्ये गाया चारायला सुरुवात केली. आणि भगवंतानी काय केलं, गाया चारता चारता कालिया मर्दांचा वध केलाय. ते बरेचसे भगवंतांनी केले. नंतर भगवान परमात्म्याने अनेक खेळ खेळले. वेणु वाजविला गोविंद, वेणु वाजविला गोविंद, वेणु वाजविला गोविंद, वेणु वाजविला गोविंद. बुला बुला विले, बुला बुला विले, बुला बुला विले वेणु नादे, बुला बुला विले, बुला बुला विले, बुला बुला विले वेणु नादे. वेणु वाजविला गोविंद, 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 वेणु वाजविला गोविंद. भगवान परमात्मा अनेक खेळ खेळले. शेवटी गोपाळ सगळे थकले. भगवंताला म्हणले देवा आता आम्हाला भुका लागल्याकडे म्हणले. सगळ्या
शिदुऱ्या एकत्र करा. आणि जगाच्या मालकाने सगळ्या गोपाळांच्या शिदुऱ्या एकत्र केल्या. सगळा काला एकत्र केला भगवंतानी. आणि भगवंतानी यमुनेच्या तटावरती सगळा गोपाळ काला एकत्र केला. दही दूध त्या गोपाळांनी आणलं असेल, सगळ्या भाकरी एकत्र केल्या, सगळ्याचा काला जगाच्या मालकाने केला. आणि त्या भगवान परमात्म्यांना त्या गोपाळांना कमळाकार बसवलं, गोल बसवलं. आणि जगाच्या मालकानी स्वतःच्या हाताने सगळा गोपाळांना तो काला वाटला स्वतःच्या हाताने त्या जगाच्या मालकाने. भानुदास गीती गाता, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो भानुदास गीती गाता, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. देतो पंढरीनाथा. जगाच्या मार्गाने सगळ्या गोपाळांना प्रसाद वाटला. आणि भगवंतांनी सांगितलं गोपाळांना, ते यमुनेमध्ये हात धुण्याकरता जाऊ नका, सगळा प्रसाद आपण खाऊन घ्या आणि आपल्याच पाठीमागच्या भागाला सगळा हात पुसून घ्या. कारण स्वर्गातील देव सुद्धा तो काला खाण्यासाठी उपस्थित झाले होते. स्वर्गातील देवांना वाटत होतं भगवंतांनी जो काला केलाय ना तो काला आम्हाला मिळावा. तसा आम्ही आज हा काला करतोय ना, या काल्यामध्ये आम्ही जो या ठिकाणी उपस्थित राहिला ना त्याला हा काला मिळणार आहे. हे भाग्य आहे प्रत्येकाच्या नशिबामध्ये. कारण जो श्री संत सावता महाराजांच्या या काल्याकरता उपस्थित राहिला, हा काला आणि तो भगवंताने केलेला काला एकच काला आहे. आणि हा काला कोणाच्याही नशिबामध्ये नसतो. मृत्यू लोकामध्ये जो जन्माला येतो ना त्याच्या नशिबामध्ये हा काला मिळत असतो. माझ्या भगवंतानी गोपाळ काला केला आणि सगळ्या गोपाळांना तो काला वाटला. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. होतो तिघाचे निवरी, वाहे दुईकडे मुख पसरो निगडी. वाहाती त्या धारा घ्या रे दोहीच्या कोपरा, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरो निगडी. तुका मने हाती तोका शेर उने नेदिका, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरो निगडे. कंठी धरला कृष्ण मने अवघाजनी प्रकाश, काला गाठू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. वाकोलिया ब्रह्मानिका उत्तम लोका दाखव, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. तुका मने भूमंडळी आम्ही बळी वीर गाई, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. पुढे उत्तरे महाराज नाही विचारिला अधिकार महाराज. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया महाराज. झाले समाधान तुमचे देखील सुरवाडी कपणी येते सापडले. तुका मने भोग गेला निर्वाणी आज करोनी आरती चक्रपाणी हो वाढते. पहा पहा हो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळ,
हा तुका वाहे टाळी उभा सानिध जवळी लोकले ज्ञान आरती ज्ञान राजा महाकैवल्य सागरात पाहिले कैसे तुकोवाचे मंगलशीले आरती तुकारामा तुकिता तुलनेसी संतराया आरुधय साठविला ज्ञानात मिळविसा देव सोय ब्रह्मरूपी शांत आरती संतराया सोने करावया काल बंधुनी दास महाराजा आरती संतराया थांबलिया गार ज्ञान तुझे मुक्ती ओळखे पाया आरती संतराया जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकोनी दे संत संगी सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुकोनी दे हरी विठ्ठल विठ्ठल मागणे ते तुझ प्रति आहे ते तरी पायी पांडुरंगा या संतास निर्विहेची ते अनिक तुझे काही न मागू द्या तुका मने आता उदार तू होई मजा देवे पायी संताची ज्ञान दे या संतास निर्विहीची मज आणि तुझे काय न मागू देवा ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय।